आणि नारिवली गावचे माजी उपसरपंच रामशेठ भोईर यांच्याकडून 1000 रुपये शमन पाटीलला। चला बॉल द्या सामना सुरू करा। चला आपण मैदानामध्ये ताबा घ्या। पोटी प्लसचे कॅप्टन टीम नारिवलीचे शरद पाटील याचे टीमला 2000 रुपयाचे कॅश प्राइज झालं। गुरुनाथ शेठ बोराडे यांच्या वतीने 2000 रुपये कॅश प्राइज आहे। चला या ठिकाणी खूप सारं कॅश प्राइज मिळालं कारण सामना तसा झाला। मी गुरुनाथ पाटील यांचं अभिनंदन करेन। खूप चांगला त्याने चेंडू फेकले होते। शेवटचा बॉल जो होता तो जवळजवळ कॅचिटचा कॉल होता, मात्र मिसअंडरस्टँडिंग झाली आणि त्यामुळे झेल तर सुटला आणि 4 धावा मिळाल्या। त्यामुळे नारिवली संघाने सामना जिंकला। सन्माननीय शाखा प्रमुख भरतशेठ भोईर यांच्या वतीने बरंच सारं कॅश प्राइज, त्याचबरोबर रामशेठ भोईर यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपये, शरद पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज। चला आता सामना सुरू करायचा आहे। पंच आपापली पोझिशन घ्या। 4-4 षटकांचा सामना असेल। हॅलो बघा ते बॉल पहिलेच फोडून ठेवल्यात। तुम्हाला चेक इथं करायचा असेल तर प्लीज नारिवली संघ या। ओके चला आता सामना सुरू होईल कारण सामना जिंकला मागचा पोटी प्लसचा नारिवली संघाने आणि शुभेच्छांचा वर्षा होत असताना सातत्याने जयेंद्र पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात। पुन्हा एकदा त्यांच्याकडून टीमला शुभेच्छा आल्यात। भरतशेठ भोईर यांच्या वतीने पारितोषिक कंटिन्यू राहील। लागोपाठ 3 षटकारांसाठी 5555 रुपयाचा कॅश प्राइज या रेग्युलर संघाला सुद्धा। थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर। आलेल्या तमाम लड़क्या क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सरसे स्वागत करू। सेकंड राऊंडची सेकंड मॅच रेग्युलरची तुम्ही पाहताय टीम गावदेवी सोनारपाडा त्यांना फाइट करते टीम साक्षी लवाना नारिवली। दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला। प्रथम ठाकूर आला वाईट बॉलने त्यांना सुरुवात केली आहे। धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 1 या आकड्यावरती वैभव ठक्कर यांच्याकडनं दोन्ही टीमला आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या। तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू। सौरभ भोईर आणि आदित्य गोरपेकर अशी सलामीची आघाडीची जोडी। 4 षटकांची मॅच। पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती। षटकातील पुढचा बॉल फटका चांगला वॉर शॉट बॉलला पाठवलाय साइड स्क्रीनला दे धडक। लॉंग ऑन लॉंग ऑफच्या बद्दल क्रिकेटचं सौंदर्य सौरभ भोईरचा पहिला षटकार। शिवसेना शाखा प्रमुख भरतशेठ भाऊ भोईर यांच्याकडनं पारदर्शक आला। प्रत्येकी षटकासाठी 1000 आणि लागोपाठचे 3 बॉल 3 षटकांसाठी 11111 येतील का लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार। रिव्हर्स स्विच व्हाट अ शॉट। आठवण झाली डबल हॉर्डरची। बॉलला पाठवलाय थर्ड मॅन सीमा पार भव्य दुसरा षटकार।
याच्या अगोदर खोदून काढला बॉल साइड स्क्रीनला दे धडक षटकार. आठवण झाली डॉबल डॉर्डनची. रिव्हर्सचा थर्डमॅनला येईल का लागोपाठचा तिसरा. सौरभ भोईर ऑन ऑफ फायर नाव. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 2 चेंडू 2 षटकार तुम्ही पाहता. तिसरा षटकार आला तर भरत शेठ भोईर यांच्याकडनं 11,111 हे कॅश प्राइज आहे. नारिवलीच्या कोणत्याही फलंदाजासाठी येईल का तिसरा षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे तर दशा खराब. वाईट बॉल आहे. 100 रुपयाची धाव. 1 स्कोर पुढे जात असताना धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता 14 या आकड्यावरती. चांगले बॅटिंग सौरभची आतापर्यंत. याच्या अगोदर त्याला मॅन ऑफ द मॅच देखील आपण दिलं. चांगली बॅटिंग केली सौरभनं. षटकातील पुढचा बॉल. फ्रंट फुटला डान्सिंग डाऊन द ग्राउंड. एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधला. पॉवर प्लेचा योग्य ते वापर. बॉल चालाय सीमा पार. आलाय सौरभ भोईरच्या बॅट मधनं दमदार चौकार. नारिवली 40+ सुपर 8 मध्ये पोहोचली आहे. टॉप 4 मध्ये पोहोचेल का टीम नारिवली. एकाच दिवसामध्ये तुम्ही 2 मॅचेस त्यांचा पाहता 40+ आणि रेग्युलर. का मॅच झाली याच्या अगोदर. गुड लाईन पूर्ण टेकअप झाला. लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव 1 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 19 धावा. बेतावडे 40+ नारिवली 40+. 1 बॉल 3 ची गरज. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. गुरुनाथ पाटीलचं कौतुक करेन मी. जेल नक्कीच होता. जेल सोडला. अशा मोमेंटला मॅचेस टफ फाईट प्रेशर होता फोल्डरकडं. त्याच्याकडनं झेल सोडला आणि ती मॅच जिंकली टीम नारिवली 40+ न. फ्रंटफुटला फुल टॉस बनवला. फटका चालला कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं. बॉल चालला फिल्डर आहेत त्याला बीट करून सीमा पार. आला आणखीन एक चौकार. बरोबरीनं स्कोर पुढे चालला 23 या आकड्यावरती. का बॅटिंग करतोय सौरभ या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल सौरभ साठी. इथे तुम्ही पाहता बीट झाले. विकेट किपर बॉल भागे चालला. 1 केल्या. सेकंडचा प्रयत्न. सेकंड होईल का. सेकंड देखील पूर्ण केली जाते. 22च्या स्वरूपात 2 धाबा. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 25 या आकड्यावरती. या षटकातील 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 25 धावा धावपलकावरती. सौरभच्या बॅट मध्ये 2 षटकार 2 चौकार. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. तो बोलला की बॅट लागतच नव्हती. या 40+ क्रीडांगणामध्ये चांगला खेळ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याचा झाला. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. नवनाथ सालुंकेने देखील चांगली प्रतिक्रिया की अर्धशतक मारलं नव्हतं. याच क्रीडांगणामध्ये त्याचं अर्धशतक तुम्ही पाहिलं. टेनिस बॉल क्रिकेटचं. खूप वर्ष क्रिकेट खेळला. त्यांनी देखील चांगली बाईट केली. षटकातील शेवटचा बॉल धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता 25 वरती. प्रथम ठाकूर त्याच्यावरती प्रत्याला चालू आहे. स्विच हिट पुन्हा एकदा सक्सेस झाला. जेव्हा जेव्हा आता सौरभ भोईर स्विच हिट खेळतोय तेव्हा तेव्हा त्याची बॅट त्याला साथ देतीये. डीप कव्हर पॉइंटला येणारा सौरभच्या बॅट मधनं या ओव्हरचा तिसरा चौकार.
पॉवर प्ले मध्ये का बॅटिंग केली सौरभ भोईनं, ज्यानं पहिल्या षटकामध्ये प्रथम ठाकूरने धावा खर्च केला 29. खूप मागणं षटक तुम्ही पाहिला प्रथमचं. 6 चेंडू 24 वरती खेळतोय. 3 चौकार 2 षटकार का बॅटिंग चालू आहे सौरभची. स्ट्राईकेला आदित्य गोरपेकर सज्ज झाला. षटक क्रमांक दुसरा समीरचं. लो फुल टॉस फटका चांगला बॉल चालला लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. या बॉलवरती मिळतीये फक्त सिंगल. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 4 षटकांची मॅच. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या 29. साक्षी 11 नारिवलीच्या बाजूनं आणि 1 न स्कोर पुढे चालला 30 वरती. आदित्यनं 1 न सुरुवात केली आहे. षटकानं सुरुवात केली होती सौरभ भोईनं. संघ पोहोचला 30 वरती. षटकातील पुढचा बॉल सौरभसाठी. मध्ये थोडा प्रॉब्लेम आला. पुन्हा एकदा सज्ज होईल समीर पाटील. एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहे. गावदेवी सुनार पाड्याचा. त्याच्या समोर तुम्ही सौरभला पाहता. फुल टॉस होता. फुल टॉल करायला हवा होता. वैक प्रचंड बीट करून गेला सौरभला. थोडा निराश आहे. तो देखील नाराज आहे. डॉट बॉल आला. 30 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. डॉट बॉल आला. या षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल सौरभला तुम्ही पाहता. फटका चांगला बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेनं. तिथं फिल्डर त्याला बीट करून षटकार की चौकार. पंचांचा इशारा येणं बाकी आहे आणि ते चेक केलं जाईल लगेच. त्याचा बॉल सीमा रेषेच्या बाहेर पडला की टप्पा घेऊन बॉल सीमा रेषेच्या बाहेर गेला. लगेच चेक केला जाईल ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. चौकार की षटकार. चौकार आहे. या 4 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 34 धावा. षटकातील पुढचा बॉल. स्विच हिटचा प्रयत्न आता होता सौरभचा. बीट केला. डॉट बॉल आला. या षटकामध्ये कमबॅक हवा समीर पाटीलला गावदेवी सुनारपाडा संघाला. 34 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 5 धावा. जबरदस्त गोलंदाजी. बॅटच्या रनर मध्ये बॉल चालला लांब पल्ल्याचा. मिड विकेट सीमा पार. बिग हिट षटकारचा. तिसरा षटकार तुम्ही पाहिला सौरभच्या बॅट मधून मिड विकेटला क्लिअर करणारा. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. ऑल द कार्पेट बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. या बॉलवरती लॉंग ऑफला बॉल गॅदर केला. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं. दुसरा 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती 20.50 सरासरीनं धावा धावपलकावरती 41 वरती तुम्ही पाहता.
उत्कर्ष ठाकूर आला 11 वरती खेळतोय. 7वं अर्धशतक तुम्हाला पाहायला भेटेल का? सौरभ भोईरची बॅट तडफडत आहे का? बॅटिंग परफॉर्मन्स आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. उत्कर्ष ठाकूर आला बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये. षटकातील पहिलाच बॉल आडवा बॅटनं केसला ऑलरेडी कार्पेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 42 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज आदित्य गोरपेकर. फुल टॉस होता फक्त दिशा दिली आहे. बॉल चालला फायलेक सीमा रेषेच्या बाहेर वेगानं आउटफील्ड फास्ट आहे सीमा पार. आदित्य गोरपेकरचा चौकार. स्कोर वेगानं पुढे चालला. 46 बॅटचा कडा लागलाय का? लागलाय जरूर. विकेट किपरनं पकडलाय झेल. पहिला विकेट 46 वरती साक्षी लवन गावदेवी नारिवली संघाला फलंदाज बाद. तिसऱ्या क्रमांकावरती आला करण. आला बॅटिंगसाठी. करण फुलोरे आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. पहिली विकेट उत्कर्ष ठाकूरला मिळती. करणसाठी फटका बसला. लेग स्लिपला फिल्डर उपस्थित आहेत. तू चल में आया धक्के पे धक्का आणि किनेक विकेटचं बटन. OUT सेकंड विकेट टेकन डाऊन. या स्पर्धेची दुसरी विकेट ट्रिक पाहायला भेटेल का? पहिली विकेट ट्रिक बालकृष्ण पाटीलच्या नावावरती आहे जो दबाली 40 प्लसचा केला डुबा. उत्कर्ष ठाकूर घेईल का या स्पर्धेची दुसरी विकेट ट्रिक? षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक. हॅट्रिक बॉल. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं वाईट बॉलचा इशारा. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. वाईट बॉल स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती. ₹100 एक धाव एका धावेच्या बरोबरीनं 47 धावा धावपलकावरती. फटका बॅटच्या रडारमध्ये वळवला मनगटी ताकदीनं. बॉलला पाठवला डीप स्क्वेअर लेग सीमा पार. रामकृष्ण पाटीलचा पहिला षटकार.
षटकातील पुढचा बॉल ऑलनी गार्बेट बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेनं कव्हरला फिल्डर उपस्थित आहे. एक केली दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव होईल का? दुसरी धाव पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. तिसरा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रन संख्या 55 धावा धावपलकावरती. तीन षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती 55. 12 चेंडू 36 वरती खेळतोय. पहिलं तुम्हाला पाहताय रेग्युलर मध्ये पहिलं अर्धशतक तुम्हाला पाहायला भेटेल का? सौरभ भोईरच्या बॅट मधनं या स्पर्धेतील 7वं अर्धशतक. अर्ध्या पिच वरती बॉल होता. इथे बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. डॉट बॉलला सुरुवात केली यश केण्याला बॉलिंग ट्रॅक वरती डॉट बॉल त्याने सुरुवात केली आहे. धावा धावपलकावरती 55 तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपर फीट झालेली फिल्डर डायरेक्ट हिटचा प्रयत्न. या बॉलवरती मिळती आहे एक धाव. बॅटला बॉल स्पर्श होऊन मागे गेला. 1 स्कोर पुढे चालला. 56 धावा धावपलकावरती. फटका चांगला बॉल किया पदे फिल्डर कोणता ना एक्स्ट्रा कव्हरला फेदून पाडून सीमा पार 4. चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही स्कोरबोर्ड वरती 7 धावा. आडवा पार्टनर खेचला. वॉट शॉट पॉवर बॅक स्ट्रोक. बॉल साला लॉंग ऑफच्या मधनं क्रिकेटचा मादक सौंदर्य. सेफ फटका सीमा पार लागोपाठचा दुसरा चौकार. सस्य धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. पहिल्या पूर्वार्धाचा अजूनही 2 बॉल्सचा खेळ शिल्लक आहे. 64 धावा धावपलकावरती. ट्रॅफिक फटका तुम्ही पाहिला. निराशेस होता रामकृष्ण. या बॉलवरती मिळते सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 65 धावा धावपलकावरती. पहिल्या पूर्वार्धातील पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणारा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. बॅटच्या रणामध्ये फटका फसला. फिल्डर तुम्ही पाहता कोणताही पोहोचू शकत नाहीये. लॉंग ऑफचा फिल्डर जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीनं पहिलं पूर्वार्ध इथे समाप्त झालं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 67 धावा आणि 68 धावेचा आता पल्ला पार करायचा आहे.
तो उत्तरार्धामध्ये गावदेवी सोनारपाडा संघाला. या धावा चेस केल्या जातील सोनारपाडा टीमच्या बाजूनं की या धावा डिपेंड केल्या जातील. तुम्ही टीम पाहता साक्षी लेमन नारवलीच्या बाजूनं. ऐकूया नारवलीचा एक जबरदस्त गोड आवाज आमचे बंधुतुल्य मित्र खऱ्या अर्थ जगदीशजी पाटील सरांना खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सौरभ पाटील. जय गावदेव जय हनुमान क्रिकेट संघ नागाव 40 प्लसच्या वतीने ही स्पर्धा, या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय उत्तम शेठ पांडुरंग पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली 40 प्लस आणि रेग्युलरची ह्या क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा पाहा मिळतो. आज डे नाईट फॉर्मॅटमधील तिसरी दिवस रात्र आणि शेवटचा सामना टीम साक्षी 11 गावदेवी नारिवली च्या विरोधात सोनारपाडा संघ खेळत असताना पाहायला मिळतो. पहिल्या पूर्वार्धात चांगल्या धाबा कुठल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये 29 आल्या आणि त्यानंतर उच्चतम स्कोअर पाहायला मिळाला. एकूण धाबा जर पाहिल्या तर 67 झाल्यात. 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे सोनारपाड्याला. आणि भरत शेठ भोईर यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 5555 रुपये टीम नारिवलीला. समीर पाटील आणि त्याच्या जोडीला दत्ता टागोर ही जोडी पाहतोय. फार दोन्ही क्रिकेटची मैदानं गाजवणारे दोन खेळाडू पहा मिळतात. आणि गोलंदाज पॉवर प्ले निखिल भोईर. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. गुरदास होते त्याला बीट करून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. समीर पाटील हा त्याचा परिचय. मैदानामध्ये आक्रमक आणि बाहेर मात्र अगदी शांततेचं प्रतीक. कारण गेली कित्येक वर्ष त्याने आपल्या नावाची छाप सोडली आहे. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं. थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉल. पंच मोतीराम पाटील आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेगला बाळकृष्ण मडवी हे दोन 40 प्लसचे
खेळाडू. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा चेंडू खराब फेकण्यात आला. यूट्यूबच्या माध्यमातून सध्या बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन आहेत आणि मैदानावरती सुद्धा नारिवली संघाचे बरेच पाठीराखे, कारण अगदी जवळच आहे, त्यामुळे जवळ असो की लांब प्रत्येक संघाचे आपले पाठीराखे खूप मोठ्या संख्येने येत असतात. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न, बॉल अभेत आहे. फिल्डर धावतात. पहिला टप्पा घेतलाय, दुसऱ्या टप्प्यावरती अडवलाय आणि अखेरकार चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चला, चांगला चौकार पाहायला मिळतो आपल्याला. थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेस करत असताना, त्यामुळे तुम्हाला सुद्धा इथे चांगला खेळ करावा लागेल, कारण जरी सुद्धा मोठी धावसंख्या बनवली ती तुमच्यासाठी सेफ असेलच असं नाही आहे. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं, अंपायरकडे अपील केलं. अपिलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला. मागच्या बॉलवरती चौकार, त्यानंतर चेंडू डॉट. चांगला कॉन्टॅक्ट रंगेल, कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे पाहा मिळतात. सोनारपाड्याच्या विरोधात साक्षी 11 गावदेवी नारिवली. भरतशेठ भोईर पुरस्कृत. पुन्हा एकदा फटका चांगला विसप मध्ये खेळात. बाउंड्री लाईन वरती फिल्डर आहेत, एकच धाव, दुसरीचा प्रयत्न नाही आहे. चांगला फिल्डिंग आधी होते तिथे. बॅटरने मात्र बॅटरचं काम केलं. आता गोलंदाजांना गोलंदाजी करायची. मात्र सोनारपाडा आहे ज्याने आपल्या नावाचा टेनिस बॉल मध्ये दबदबा ठेवलाय. ज्याने मोठ्या मोठ्या स्पर्धा जिंकल्या, कारण स्वर्गीय रतनबुवा सारखी सुद्धा स्पर्धा ह्याच संघाने जिंकली. हेच खेळाडू मकर संक्रांत चषक सुद्धा जिंकले, तो सोनारपाडा संघ. फटका येते सुद्धा चांगला आहे. कॅचिटचा कॉल, फिल्डर नाही आहे. चेंडू 1 बाउन्स. 4. चौकार आला. अगदी लॉंगॉनला फिल्डर उपस्थित नव्हते, मगाशी आधी होते, त्याला मात्र तिथून दुसरीकडे पाठवलं. आणि दत्ता ठाकूरची ओळख आहे, त्याने सुद्धा बरेच रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहेत. चांगला खेळाडू आहे, नेहमीच आक्रमकतेने सुरुवात त्याची सुद्धा राहिली आहे. पुन्हा एकदा यावेळेस मिडॉनला फिल्डर, हो डायरेक्ट हिट येण्याचा प्रयत्न. ब्रिलियंट फिल्डिंग, चांगला फिल्डिंग शिवाजी गोरपेकरचं पाहायला मिळालं. ओव्हर समाप्त झालाय, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 15. होण्याच्या अगोदर 17ची सरासरी कायम ठेवायची होती सोनारपाड्याला. आता 18 वरती आले, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा कमी पडल्या. 15 धावा आल्या. निखिल भोईरच्या षटकामध्ये 3 चौकार आले. एकदा कॅचिटचा कॉल होता, फिल्डर नव्हते. मात्र संयमी खेळ दाखवायला या दोन्ही खेळाडूंना, कारण त्यांना सुद्धा माहीत आहे की बचेंगे तो और भी लढेंगे. हे दोन मोठे खेळाडू आहेत. गोलंदाज पाहतोय गुरुदास भोईरला, ज्याने हा संघ उभारी केलाय. उभा करत असताना स्वतः अद्याप मैदानामध्ये सातत्याने खेळतोय.
ओ क्लीन बोल्ड, पहिला झटका, दांडी गुल, बॅटर बाद, पहिला मोठा धक्का. दत्ता ठाकूर बॅक टू द पॅव्हेलियन. भोईर सुद्धा आल्यात, त्यांच्यावरती सुद्धा खूप मोठी जबाबदारी. JTC स्वतः फाउंडर आहेत. ग्रामीण टेनिस cricket.in माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करणं, कारण आता कॉम्पिटिशन खूप आहे मार्केटमध्ये. प्रत्येक बाबतीत प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन वाढले आहे. त्यामुळे तुम्हाला चांगलं काम करावं लागतं, खूप मेहनत करावी लागते. पहिल्यासारखं राहिलं नाही आहे. वनडाऊनला खेळाडू पाहतोय आपण, सिद्धेश पाटील, भारदार शरीरयष्टी असलेला खेळाडू. बॉडी लँग्वेज सांगतो त्याची की किती चांगले फटके खेळू शकतो. अगदी बॅटच्या रडारामध्ये आला ना, चेंडूची चिरफार होईल एवढा चांगला ताकदवर खेळाडू या टीमचा. पहा आल्यास ओरपीच बॉल समोर ठोकलाय तो षटकार. आल्या षटकाराने अकाउंट ओपन केलं जातोय, कारण तेवढा ताकदवर खेळाडू आहे. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद, उत्तर आलं लगेच षटकार. चांगला कॉन्टॅस्ट रंगेल. आता मात्र दोन्ही संघ सज्ज झालेत लढण्यासाठी, कारण जेव्हा बिग स्कोर असो, मोठा स्कोर, तेव्हा मात्र बिग फाईट पाहायला मिळते मैदानावरती. पुन्हा एकदा उडवलाय उंचच उंच, लांबच लांब षटकार. आत्ता मात्र पहा मिळतं आपल्याला 2 षटकार आल्यात. जिथे विकेट मिळाली त्यानंतर 2 षटकार. चला आता 2 षटकार आल्यात. विकेट मिळवून देईल का आपल्याला, किंवा आणखीन एखादा मोठा फटका. देश पाटील पुन्हा एकदा आपट्याकर, नाहीये. हा लागोपाठचा तिसरा आलाय मोठा षटकार. चांगली बॅटिंग करत असताना पाहतोय आपण सिद्धेश पाटीलला. पारितोषिकं सातत्याने लावली जातात खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी. आमचे शाखा प्रमुख सन्माननीय भरतशेठ भोईर 5,555 रुपये विकेट हॅट्रिकसाठी आहेत. मात्र येथे षटकारांची हॅट्रिक झाली आहे, विकेटची नाही. सिद्धेश पाटीलने मात्र जसा
दत्ता ठाकूर बाद झाले, तसं मात्र 3 षटकार ठोकले. यावेळेस एज लागतोय, चेंडू पाठीमागे पाहायला मिळतोय. एष्ट्यांच्या अगदी वरून गेला. येथे सुद्धा मोठा फटका खेळायचा होता, मात्र नाही खेळू शकले. अद्याप मॅच मध्ये अबाधित आहे. दोन्ही संघ पहा मिळतात. एकीकडे कधी चौकार षटकार येत असताना पाहिले आपण सोनारपाडा संघ. टेनिस बॉल क्रिकेट मधील हा दादा संघ आहे. दुसरीकडे नारिवली संघाचा विचार केला, यावर्षी हा इम्पॉम संघ आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असाच काहीसा मुकाबला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अगदी टुईंगला लागला. चौथा षटकार. 1 ओव्हर मध्ये 24 आल्या. गुड बॅटिंग. बारा 29 आता करायच्यात तुम्हाला. 15 पेक्षा कमी रन रेट. मागच्या ओव्हर मध्ये 18 होता, आता कमी केला. 24 आल्या मागच्या ओव्हर मध्ये. 12 चेंडू 29. 29 रन टू विन आफ्टर 12 डिलिव्हरीज. सामना सुरू करा. मागचं षटक राहिलंय सोनारपाड्याच्या नाबाबर्दी. गोलंदाज प्रणव पाटील आलाय आता. तिसरं षटक घेऊन. आज सुद्धा एक नवीन गोलंदाज आहे, मात्र समीर पाटील स्ट्राईक वरती असेल. प्रणव पाटील आलाय. चला आता सामना सुरू करा. समीर पाटील आणि रितेश पाटील हे दोन मातब्बर खेळाडू पहा मिळतात मैदानावरती. सिद्धेश पाटील चला 12 मध्ये 29. एज लागतोय. कीपर पाठीमागे आहेत. सौरभ भोईर मात्र नाहीये, थोडेसे पाठीमागे राहिले. पहिल्याच बॉलवरती झेल टिपण्याची संधी होती, मात्र प्रयत्न चांगले केले होते. थोडेसे पाठीमागे असल्यामुळे झेलवरती येता आलं नाहीये. 11 बॉल 29 ची गरज आहे मॅच मध्ये. चला चांगला कॉन्टेस्ट पुन्हा एकदा. सामना सुरू होतोय. 11 मध्ये 29. पुन्हा एकदा पटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल. झेल स्वीकारत असताना पाहतोय आपण चांगल्यारीत्या झेल टिपलाय. सोडून होते त्या ठिकाणी. गुड कॅच.
चला आता पहिला चेंडू डॉट आला आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली, त्यामुळे नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. श्रीधर म्हात्रे. चला आता मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत. न्यू बॅटर आल्यात. प्रणव पाटीलला 2 विकेट मिळाले. पुन्हा एकदा छेलखाली फिल्डर आहेत. सौरभ भोईरने टिपला, जे लागोपाठचे 2 धक्के मिळालेत टीम सोनारपाड्याला. विकेट हॅट्रिक ऑन असेल. हॅट्रिक साठी 5555 रुपये. भरतशेठ भाऊ भोईर, शाखा प्रमुख नारिवली. किती याची येणार नाही कुणाला सर. अरे झाल्या किती आशा होतील, किती याची येणार नाही कुणाला सर. नागाव गावाची नाही तर क्रिकेट स्पर्धा असते लय डेंजर. नागाव गावाचा पोटीतला चषक. विके आलाय. मागच्या मॅच मध्ये चांगली इनिंग साकारली होती. हॅट्रिक ऑन असेल प्रणव पाटील साठी. 2 चेंडू 2 विकेट. महत्वपूर्ण 2 मोठे धक्के दिल्या त्या ओव्हर मध्ये. ओ चेंडू डॉट की या सरळ चेंडू निघून जातोय. डॉट आलाय. बॉल 3 चेंडू एकही धाव नाही आहे. संधी होती प्रणवला येथे विकेट मिळवण्याची. भरतशेठ भाऊ भोईर 4. भरतशेठ भाऊ भोईर यांच्या वतीने कॅश प्राइज होतं 5555 रुपये. 4 बॉल 2 टू गो. चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा आपट्याकर आणि पुन्हा एकदा हलकसा अपील. डॉट 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 आणि डॉट. आत्ता शेवटचा बॉल. पुन्हा एकदा षडक मॅडम पाहायला मिळेल का? निखिल भोईरने मागच्या सामन्यामध्ये मेडन षडक फेकला आणि आता प्रणव पाटील 5 चेंडू डॉट फेकल्यात. 5 सामना अगदी 12 मध्ये 29 चा होता आणि आता 7 मध्ये 29 करायचे आहेत. व्हॉट अ मॅच. सुपर सुपर. अगदी क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतोय. अतिशय चांगला क्रिकेट आहे दोन्ही संघांच्या वतीने. यावेळेस लीडिंग एज आहे. बॉल हवेत. मेडन षटक. जोरदार टाळ्या होत्या. प्रणव पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर मेडन षटक फेकले. एका ओव्हर मध्ये 3 विकेट मिळवले. व्हेरी गुड कमबॅक. फार चांगला कमबॅक राहिलाय या मॅच मध्ये. नारिवली संघाचा पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 24 आणि प्रणव पाटीलने फेकलेला मेडन षटक पहा मिळतो आपल्याला. 3 विकेट मिळवल्यात. पुन्हा एकदा मॅच मध्ये साक्षी 11 गावदेवी नारिवली संघ कमबॅक करत असताना मात्र शेवटी क्रिकेट आहे. कधी काय होईल हे सांगणं फार कठीण आहे. वार पे पलटवार. कारण अद्याप मातंबर फलंदाज यांचा सिद्धेश पाटील मैदानामध्ये आहे, ज्याने एका ओव्हर मध्ये 4 षटकार ठोकल्यात. तोच बॅटर आता स्ट्राईक वरती पाहायला मिळेल आपल्याला. आणि प्रसिद्ध छेकडे ड्रायव्हर दिलीप पाटील यांच्याकडून 1000 रुपये प्रणव पाटीलसाठी. मेडन षटक फेकला. अत्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. रामकृष्ण पाटील आल्यात आता, कारण पर्याय निवडला रामकृष्णचा. काय गोलंदाजी झाली. भन्नाट वेग. अतिशय चांगले मोठे मोठे फलंदाज होते, त्यांना मात्र थांबवलंय. एक नौका गोलंदाज ह्या वर्षीच त्याची एंट्री झाली आहे रेग्युलर मध्ये आणि चांगले सातत्याने कामगिरी करत असताना या मॅच मध्ये सुद्धा उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली.
पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू चालला अलॉंग द कार्पेट. आता 5 चेंडू 5 षटकार टीम सोनारपाड्याला करायचे आहेत. चांगला कमबॅक राहिला. मागच्या ओव्हरमध्ये प्रणव पाटीलने केलेली गोलंदाजी बरंच काही सांगून झाले. आता मात्र यावेळेस फटका चांगला आहे. षटकार पाहायला मिळतोय. पहिला आला. आता 4 चेंडू 4 षटकार टोकाचे आहेत. आणि मगाशी जो मेडन षटक फेकलं त्याच्यासाठी शाखा प्रमुख भरत शेठ भोईर यांच्या वतीने प्रणव पाटीलला 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि आमचे नवनाथ बुवा पाटील यांच्याकडून 500 रुपये प्रणव पाटीलसाठी. आणि काशीनाथ बुवा आमचे काका यांच्या वतीने 500 रुपये. सामना जिंकला नाहीये मात्र त्याने केलेले मेडन षटक यूट्यूबवरती जाऊन आपण तो मेडन षटक पाहू शकता. कारण ही टेक्नॉलॉजी आमच्या या टीमची CTCची. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉल. या ठिकाणी पंचांनी मात्र वाईड घोषित केलाय. पहा मिळतो आपल्याला. चला नो अग्रीमेंट. सोन्याबाईचे मालक शरद पाटील यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपये. भरत शेठ भोईर शाखा प्रमुख यांच्या वतीने 1000 आणि काशीनाथ पाटील यांच्याकडून 500 आणि नवनाथ पाटील यांच्याकडून 500. म्हणजे 3000 रुपये. चला आता आणखीन षटकार टोकाचे आहेत. आता पुन्हा एकदा उडवला. मिस टाइम. बॉल हवेत आहे. फिल्डर झेल खाली आणि झेल सोडला आणि 4 धावा. मॅच इज ऑन. पाहता 3 चेंडू 18 3 षटकार टोकाचे आहेत. हा झेल सोडला की मॅच पाहावं लागेल. आता नारिवली संघाने केलेली चूक. चला सामना सुरू करा. आता जास्त डिस्कस नको. पाणी पाहिजे तर घेऊन जा. यस जा पाणी द्या. हरकत नाहीये. नको. चला आता फिल्डिंग लावा. 3 चेंडू 18ची गरज आहे. चला आता कॅच अगदी सोपा होता. जरी झेल मिळाला नसता तरी सुद्धा धावा वाचल्या असत्या. मात्र नियतीला काही आणखीनच मान्य असेल तर 3 बॉल 3 षटकार ठोकावेच लागतील. आणि प्रणव पाटीलने मेडन षटक फेकले त्याबद्दल कुलदैवत मित्रमंडळाचे अध्यक्ष जयेंद्र पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये. आता रामकृष्णाला बरंच काही करायचं आहे मॅच मध्ये. कारण ज्या फलंदाज सिद्धेश पाटीलने सामन्यामध्ये जान ओतली आहे. 3 षटकार टोकायचे आहेत. आता त्याला 5 टोकल्यात त्याने. चला आता मॅच इज ऑन. एज अँड टेकन. चांगला कमबॅक राहिला रामकृष्ण पाटीलचा आणि एकच जल्लोष झालाय तो. मात्र विकेट मिळाली. सर्वाधिक मोठी विकेट सिद्धेश पाटीलची. आता 2 चेंडू 18. थँक्यू. 11-22 आमचे आयोजक उत्तम शेठ पाटील. 9 चेंडू 34 धाबांची इनिंग साकारली. व्हेरी गुड बॅटिंग. अत्यंत चांगली बॅटिंग.
मात्र 3 चेंडू 3 षटकार, थोडासा सामना रंगात आला होता आणि विकेट मिळाली. एकच जल्लोष झाला. स्लोवर चेंडू मिस केलाय आणि ते आता फक्त औपचारिकता या मॅच मध्ये पाहा मिळतं. अद्याप आमचे भरत शेठ भोईर यांनी लावलेला प्राइज आजच्या रात्रीमध्ये भरपूर कॅश प्राइज लावला. यूट्यूबच्या माध्यमातून सामना एन्जॉय केला. रामशेठ भोईर असतील, आमचे जयेंद्र पाटील, परेश टक्कर, आपलं मनापासून आभार. भरत शेठ भोईर यांचा आभार मानू की त्याने संघाला खूप लीड केला आणि त्यांच्याच मुलीच्या नावाने आज संघ साक्षी 11 गावदेवी नारिवली संघ पोहोचलाय तो सुपर 4 मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम सोनारपाडा. प्रणव पाटीलला मात्र पारितोषिक मिळालं या ठिकाणी. जयेंद्र पाटील यांच्याकडून 1000, नवनाथ पाटील 500, काशीनाथ पाटील 500.